केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी विक्रमी 23,926 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। ही रक्कम गेल्या दशकातील सरासरी 1,171 कोटी रुपयांपेक्षा जवळपास 20 पट जास्त आहे। यामुळे नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांना मोठी गती मिळणार आहे। दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या माहितीनुसार अजनी रेल्वे स्थानकावरील नवे प्लॅटफॉर्म्स मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहेत। तर विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी सांगितले की 289 कोटी रुपयांच्या खर्चातून अजनी स्थानकाचा पुनर्विकास सुरू असून प्लॅटफॉर्म्सची संख्या 3 वरून 7 करण्यात येत आहे। संपूर्ण काम ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असून मे महिन्यापासून नव्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे। नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी सुमारे 488 कोटी रुपये खर्च होणार आहेत। येथे मध्यवर्ती सभागृह, 3 पादचारी पूल, 28 लिफ्ट आणि 31 सरकते जिने तसेच आधुनिक प्रवासी सुविधा उभारण्यात येणार आहेत। हा प्रकल्प मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। अजनी स्थानकावर नवीन स्थानक इमारत, 3 पादचारी पूल, 21 लिफ्ट आणि 17 सरकते जिने उभारण्यात येणार असून हा प्रकल्प ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे। या अर्थसंकल्पात नागपूर इटारसी, सेवाग्राम बल्लारशाह आणि वर्धा बडनेरा या रेल्वे विभागांमध्ये अतिरिक्त रेल्वे मार्गांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मिळेश्वरे आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।